मनसेचे नेते प्रवक्ते प्रकाश महाजन आपल्यासोबत आहेत. काका, एकीकडे लाडकी बहीण योजना सुरू झाली आहे, दुसरीकडे राहुल गांधीच्या वक्तव्यावरून गदारोळ आहे, काय प्रतिक्रिया? पहिली लाडकी बहीण ही योजना महाराष्ट्र सरकारनं आणली. ती योजना अत्यंत चांगली आहे. महिलांचं आर्थिकदृष्ट्या सक्षमीकरण झालं पाहिजे, याच्यात कुणाचंही दुमत नाही. पण एखादी योजना आणताना ती योजना योग्य त्या गरजू व्यक्तीच्यापर्यंत गेली पाहिजे हे बघायची काळजीसुद्धा सरकारची आहे. आता सरकारनं डोमिसाईल म्हणजे रहिवासी प्रमाणपत्राची अट रद्द केली. मला याची भीती आहे, याचा गैरफायदा मुंबई, नवी मुंबई, ठाणे, कल्याण, मुरबाड, भिवंडी येथे म्हणजे लक्षावधी बांगलादेशी आहे वास्तव्याला. त्यांच्याकडे रॅशन कार्ड आहे, त्यांच्याकडे निवडणूक कार्ड आहे, त्यांच्याकडे आधार कार्ड आहे. त्याचाही फायदा घेतील. मग याच्यावर कोणाचं नियंत्रण आहे? दुसरी गोष्ट अशी आहे की ज्या लोकांना 2 बायका आहेत, ज्या लोकांना 2पेक्षा जास्त अपत्य आहेत, त्यांना या योजनेचा फायदा देऊ नये. कारण या देशामध्ये लोकसंख्येचा स्फोट कधी ना कधी होणार आहे. अतिरिक्त लोकसंख्येचा भार जे लोकसंख्या नियंत्रित करतात किंवा 2 मुलं ठेवतात, 2 मुलाच्या वर जन्मदर वाढू देत नाहीत, त्यांच्या कराचा पैसा जे 2 मुलापेक्षाही जास्त मुलं जन्माला घालतात त्यांच्यावर का खर्च करायचा? माझं स्पष्ट मत असं आहे की ही योजना याच लोकांना करावी की महिलांना जर दिली तर विवाहित महिलांना 2 अपत्याची अट असावी आणि 2 महिलांचा एक पती नसावा. म्हणजे एक पती एक पत्नी असंच असावं. नाही तर आपल्या इथं काही लोकांना 3-3 पत्नी आहेत. त्या सगळ्यांना जर या योजनेचा लाभ मिळाला तर खरे गरजू मागच राहतील. खास करून तुमचा कुणा समाजाकडे इशारा आहे का? समाज नाही, माझा धर्माकडे इशारा आहे. मुस्लिम धर्माकडे स्पष्ट इशारा आहे माझा. मुस्लिम धर्मामध्ये अशा गोष्टी आहेत, याचा फायदा ते घेतात. मग ज्यांना गरज असते ते वंचित राहतात. दुसरी एक माझी सरकारला अशी विनंती की सरकारनं कमाल मर्यादा 65 ठेवली आहे, ती थोडी वाढवावी. कारण 65च्या वर ज्या महिला आहेत त्यांना आरोग्याविषयी काहीतरी फायदा मिळतो. पण बहुतेक 65 वर ज्या महिला असतात त्या बहुधा विधवा असतात, त्यांना मुलं सांभाळत नाहीत. त्यांना थोडा आर्थिक लाभ झाला तर काय वावगं आहे. म्हणजे तुम्ही असं स्पष्ट म्हणताय की मुस्लिम समाजात 3 बायका किंवा अनेक लेकरं असतात, तर मग एका व्यक्तीला 2 किंवा 3 बायका असेल तर त्याच्या 3ही बायकाला लाभ देऊ नये? नाही, देऊ नये. नाही, असं कसं? म्हणजे तुम्ही बायकोला लाभ नाही, जबाबदारी नाही. सरकार काही बायका सांभाळण्यासाठी नाही आहे. सरकारने योजना का काढली की महिलाचं आर्थिकदृष्ट्या सक्षमीकरण व्हावं, म्हणून ही सरकारने योजना आणली. जर सरकारच्या योजनेचा अशा रीतीनं जो कोणी फायदा उचलत असेल तर किती चूक आहे ते. पण ही जी योजना आहे ही बायकोसाठी योजना नाही तर महिलेसाठी योजना आहे. मग महिला 1 असेल, 2 असेल, 3 असेल, काय प्रश्न? महिला, मी काय म्हणायला, त्याच्यात अविवाहित महिलांचा विषय वेगळा आहे आणि विवाहित महिलांचा विषय वेगळा आहे. विवाहित महिला जर या लाडली बहीण योजनेचा जर लाभ घेत असतील तर तो लाभ त्यांच्या अपत्य ठरवले पाहिजे. त्यांना 2 अपत्य असले तरच त्याचा त्यांना फायदा द्यावा. मी कुणावर अन्याय करावा म्हणत नाही. आणि एका पुरुषाला जर 3 बायका असतील तर ते तिघींना तुम्ही देणार का? हे किती चूक आहे. ती बहीण आहे ना शेवटी कोणाची, सरकारची. बहिणीचा प्रश्न नाही. याने काय होईल? मग हे असमतोल आहे. हे काहीचं कारण होऊ शकत नाही. बहीण घरात 4,500 रुपये मिळतील असं माझं म्हणणं आहे. तो लाभ जास्तीत जास्त मिळतं कामा नये. गरजू व्यक्ती वंचित राहतील ना त्यापासून. तर ही योजना काटेकोरपणे अंमलात आणली पाहिजे. आणि काय असतं कुठल्याही योजनेचं, कुठलंही दान असलं तर ते सपात्री असावं. तुमचा मुस्लिम समाजाकडेच का रोख आहे? कारण त्यांच्यात अशा 2 बायका 3 बायका मुलांना जन्म घालण्यावर कुठलंही बंधन नाही. आणि याचा सगळा ताण जे लोकसंख्या आटोक्यात आणण्याचा प्रयत्न करतात त्यांच्यावर पडतो ना. तो शेवटी लोकसंख्येचा हा भस्मासूर सगळ्यालाच गिळणार आहे. जोपर्यंत आपण याचा विचार करत नाहीत तोपर्यंत काय. मला सांगा ना की आज म्हणजे आम्ही ज्यावेळेस शाळेत होतो त्यावेळेस भारत देश कोणाचा तर 40 कोटी जनतेचा म्हणत होतो. आज आमच्या हयातीत भारत देश हा 140 कोटीचा झाला आहे. हा ताण बाकीच्या जे काही संसाधनावर पडतो हा सगळ्यांना त्याचा त्रास आहे. म्हणून माझं मत असं आहे की ज्या महिलेला, विवाहित महिलेला 2च अपत्य आहेत तिलाच याचा फायदा द्यावा. आणि मी कुणावर अन्याय करावा असं म्हणतच नाही, देऊ नका असं म्हणतच नाही. आणि एका कुटुंबाच्या 3 बायका आणि 1 तिचा नवरा असेल तर त्याला देऊ नये, ही चूक पद्धत आहे. राहुल गांधी
राहुल गांधी विरोधी पक्षनेते झाले आणि त्यांच्या बोलण्याला जे पूर्वी निर्बंध आता ते अनिर्बंध बोलू लागले. त्यांनी परवा असं सांगितलं की हिंदू हे हिंसक असतात. हे त्यांनी जनरल म्हणून स्टेटमेंट केलं. नंतर त्यांनी त्याच्यात थोडा जरा बदल केला, पण त्यांनी जे अगोदर स्टेटमेंट केलं की हिंदू हे हिंसक असतात. मला सांगा, राहुल गांधीनं हे स्टेटमेंट केल्यानंतर कोणत्याही हिंदूनं असं म्हणलं नाहीत की राहुल गांधीची जीभ छाटून आणणार आम्ही 10 कोटी. कधी कोणी हिंदू बोलला नाही. म्हणजे हिंदू किती सहिष्णू आहे. मग तुम्ही हिंदूला हिंसक कसं म्हणता? ज्या दोन छायाचित्र दाखवले त्याच्यात एक भगवान शंकराचं होतं. आता मला माहीत नाही त्यांना पुराणाविषयी किती ज्ञान आहे, पण पार्वतीनं आपल्या नवऱ्याचा अपमान झाल्यामुळं जी होमकुंडात आत्महत्या केली, त्याच्यानंतर भगवान श्रीकृष्ण संतप्त झाले आणि त्याने आपल्या जटेचा एक केस धरतीवर आपटला आणि त्याच्यातून जो कालभैरव वीरभद्र निघाला आणि त्यांनी जो संहार केला तो यांना कदाचित माहीत नसेल. हिंदू हा सहिष्णू आहे, पण वेळ पडली तर तो हिंसासुद्धा करू शकतो. हिंसेला हिंसेनं उत्तर द्यायला पाहिजे. हिंसेला हिंसेनं उत्तर देऊन तर शक्य होणार नाही. गुरु नानकाचं त्यांनी छायाचित्र दाखवलं. हा म्हणजे अकाली खालसा धर्म किंवा शीख पंथ हा कशासाठी निघाला आहे? मुसलमान राज्यकर्त्यांनी म्हणजे मोगलांनी अनवित अत्याचार केले, त्याला प्रतिकार करण्यासाठी, सशस्त्र प्रतिकार करण्यासाठी शीख धर्मामध्ये तर शस्त्र बाळगणं हे अनिवार्य आहे. मला सांगा, राहुल गांधीचा आमच्या हिंदू धर्माशी काय संबंध? ना ते बापाकडून हिंदू आहेत ना आईकडून हिंदू आहेत, तरी ते हिंदूवर कसे बोलतात? त्यांचं दत्तात्रय गोत्र कुठून आलं? आपण मराठवाड्यात राहतो. मराठवाड्यात ग्रामीण भागात एक म्हण आहे. खरं ही म्हण वापरावी का न वापरावी, पण ते समजण्यासाठी मला कोणाच्या जातीला ते आपल्याकडे म्हणते की आई एका जातीची, बाप एका जातीचा, अवलाद दुसऱ्या जातीची जन्म आली. त्याच्यातला तुमचा काही संबंध आहे? म्हण कुठली आहे? थेट म्हण नाही. म्हणेमध्ये कसं आहे की आजकाल ते जातीचं आरक्षण आहे, याच्यात ते मला म्हण प्रचलित असेल तर ती सांगायला काय? म्हण आपल्याकडे प्रचित आहे की माली बाप तेली बेटे निकले सय्यद आली, अशातला तो प्रकार आहे. त्यांचा हिंदू धर्माशी काय संबंध आहे? ते कशामुळे हिंदू धर्मावर बोलतात? ते कुठूनही हिंदू नाही आहेत. हिंदू आईबापाच्या पोटी जो जन्मतो तो हिंदू, आणि तरी ते टीका करतात आणि हिंदू सहन करतात. मग हिंदू हिंसक कसे? तर हे होते मनसेचे नेते प्रकाश महाजन यांनी अत्यंत कडक शब्दात 2 प्रश्न विचारलेत. कॅमेरामन अमित अडेसोबत दत्ता कानवटे, TV9 मराठी, छत्रपती संभाजीनगर. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.